योग्य निर्णय आहे. मुलांच्या तब्येतीसाठी आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी चांगला निर्णय आहे तो. आणि जंक फूड अवॉइडच केलं पाहिजे मुलांना. बरोबर आहे. ते जे चुकीच्या गोष्टी आहेत ते जे सगळ्यांच्या उघडीस आणतात ते करतात ते चांगलं आहे. त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे, कारण मुलांना ते मागतातच खाऊ. किती बोललं तरी त्यांचं कंट्रोल म्हणजे आपण आई वडील म्हणून पण त्यांना हे करू शकत नाही आहे. सो ते करतायत ते योग्यच आहे. शाळेमध्ये कॅन्टीनची पण सुविधा उपलब्ध आहे. सो त्याच्यामुळे हा निर्णय योग्य वाटतो, कारण त्याचं आजूबाजूला दिसलत राहिलं मुलांच्या तर ते अजूनही खायची इच्छा होते आणि मग ते हट्ट केले जातात आणि पालकांची थोडी कसरत होईल पण हरकत नाही. आम्हाला वाटतं की तेवढं वेळ आणि तेवढं हे करायला हरकत नाही. त्यांना घरी आलं ती वेगळं काहीतरी असं बनवत, मग आम्ही घरी करून देण्यामध्ये आणि बाहेर भेटण्यामध्ये खूप फरक असतो. ते कसलं तेलाचा वापर करतात, काय वापरतात. योग्य निर्णय आहे. मुलांच्या तब्येतीसाठी आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी चांगला निर्णय आहे तो. आणि जंक फूड अवॉइडच केलं पाहिजे मुलांना. असलं समोर की मुलं मागतात, नसेल तर नाही मागणार. पालक म्हणून खबरदारी घेतात, पण दिसलं की मुलं मागतात मग देतात मग पालक. नाही, जे तुकाराम मुंडेंनी आतापर्यंत जे केलेलं आहे ते मला वाटतं खूप अगोदर करायला पाहिलं होतं, पण जे त्यांनी केलेलं आहे ते खूपच उत्तम आहे. आणि मला वाटतं त्यांनी जे केलं ते खूप चांगल्या प्रकारे केलं आणि हे असंच पुढे कंटिन्यू राहायला पाहिजे. आणि जे जंक फूडचं जे बोलत आहे ते तर बेस्टच आहे. असं होणं गरजेचंच होतं की म्हणजे लहान मुलांना त्या सगळ्या जंक फूड वगैरे खाऊन पुढे त्रास नको व्हायला. त्यासाठी मग 50 किलोमीटर अंतरापासून जे दूर ठेवलं ते बेस्ट आहे माझ्या मते. बरोबर आहे. ते जे चुकीच्या गोष्टी आहेत ते जे सगळ्यांच्या उघडीस आणतात ते करतात ते चांगलं आहे. त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे, कारण मुलांना ते मागतातच खाऊ. किती बोललं तरी त्यांचं कंट्रोल म्हणजे आपण आई वडील म्हणून पण त्यांना हे करू शकत नाही आहे. सो ते करतायत ते योग्यच आहे. म्हणजे ह्याच्या आधीच हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, पण ठीक आहे आता होत आहे तर योग्यच आहे. ते मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते चांगलंच आहे. आरोग्य त्यांचं उत्तम राहील. केले ते बरोबरच केलं आहे. इथून पुढं तर लोकांनी जागृत होऊन वागावं. लहान मुलांना काय द्यायचं काय न्यायचं ते ठरवायला पाहिजे. लहान पालकांनी महत्त्वाचं. मुलांना त्रास होतो, फूड इन्फेक्शन होतं. ते कशामुळे होतं, काय तर भेसळ असल्यामुळंच होतं ना. भेसळयुक्त पदार्थ बंदच झाले पाहिजेत. आमचा तर ठाम प्रतिसाद. योग्य निर्णय वाटतो, कारण कसं आहे जितकं अवेलेबल आहे दिसतं तेवढं लहान मुलांना ते तारतम्य नसतं की घ्यायला हवंय किंवा नाही. आणि तसं शाळेमध्ये कॅन्टीनची पण सुविधा उपलब्ध आहे. सो त्याच्यामुळे हा निर्णय योग्य वाटतो, कारण त्याचं आजूबाजूला दिसलत राहिलं मुलांच्या तर ते अजूनही खायची इच्छा होते आणि मग ते हट्ट केले जातात आणि पालकांची थोडी कसरत होईल पण हरकत नाही. आम्हाला वाटतं की तेवढं वेळ आणि तेवढं हे करायला हरकत नाही. ती सक्ती करण्यापेक्षा ते आपणहूनच जर फॉलो केलं तर ते जास्त चांगलं होईल असं वाटतं. म्हणजे धूम्रपानाच्या विरुद्ध पण असतं की नको शाळेच्या परिसरात. हे जसं आपण मानतो तसं हे अनफॉर्च्युनेटली आत्ता ज्या पद्धतीने अन्न घटक दूषित होत आहेत त्याचे लॉंग टर्म परिणाम पाहता हा निर्णय योग्य वाटतो. कारवाईमधनं काय होईल, मुलं खायचे कमी होतील का माहीत नाही, पण म्हणजे कितीदा खातात त्यातला एक वेळ तर कमी होईल, कारण शाळेतनं आल्याला भूक लगेच लागलेली असते आणि ते समोर दिसलं की हवं असतं. त्यामुळे कारवाईचा थेट संबंध त्याच्याशी जोडता येणार आहे का माहीत नाही, पण अन्न घटकांची क्वालिटी टिकवण्यासाठी जो काही शासन प्रयत्न करतात त्याला नक्कीच पाठिंबा द्यायला आवडेल. आणि त्याच्यासाठी जे स्टेप्स घेतले जात आहेत त्याला नक्कीच ते फायद्याचे ठरतील, कारण ज्या पद्धतीने कंटेंट भेसळयुक्त आहे त्याचा परिणाम तर लहान मुलांवर अधिक होईल, कारण त्या दृष्टीने ते तसे छोटे आणि म्हणजे डायजेशन सिस्टीम पण वीक आहे. चांगलं आहे ते एका दृष्टीने. आता बघूया पुढे मुलांनी तसा प्रतिसाद दिला पाहिजे. चांगली आहे कारवाई तर चांगली वाटते. आता पालकांनी पण थोडं त्यांना सपोर्ट केला पाहिजे. बघायचं त्यांचे एका अर्थी बघायला गेलं तर आहे बरोबर, पण कसं आहे माहिती आहे आता सगळीच मुलं काय तुझी ह्याची नाही आहेत, पॅरेंट्स बरोबर जाणारी नाही आहेत. कोणी बहुतेक जण बसने जातात आहेत. मग त्या लोकांना थोडंफार कुठेतरी खायचं वगैरे हे मिळू शकतं. म्हणजे तुम्ही अगदी पण बंद करू नका किंवा हे करू नका, म्हणजे सूट पण देऊ नका. जे काही चांगलं हे असतील त्या गोष्टी ठेवा, कारण त्या गोष्टींची गरज लागते कधी ना कधी. लहान मुलं सोड, पण कधीतरी मोठी माणसं, कोण ट्रॅव्हलिंग करून येतं, कोण कामावरनं येतं, कुठे भूक लागते काय वगैरे, ह्या गोष्टीसाठी थोडंफार आपण खातो. असं नाही म्हणत आपण रेग्युलर खाल्लं पाहिजे ते, पण हवं ते असं एकदम पण बंद करू नको, माझं एवढंच म्हणणं आहे. एका मतेने सगळं चांगलंच आहे मुलांसाठी, कारण आता मुलं ह्या गोष्टीकडे जास्तीच वळल्या जातात. म्हणजे त्यांना
घरातलं भाजीपोळी वगैरे हे नको असतं. घरी आले तरी ते त्यांचं म्हणणं असं, ए मम्मी काय बनवलंस वेगळं काहीतरी तू. त्यांना असं भाजीपोळी तर त्यांना बोरिंग वाटतं. आणि शाळेमध्ये पण कसं रेग्युलर भाजीपोळीच पाहिजे असते, दुसरं इतर असं त्यांना अलाउड नाही आहे शाळेत पण. तर त्यांना घरी आल्यावर ती वेगळं काहीतरी असं बनवत. मग आम्ही घरी करून देण्यामध्ये आणि बाहेर भेटण्यामध्ये खूप फरक असतो. ते कसलं तेलाचा वापर करतात, काय वापरतात, त्याचं काय आपण सांगू नये. आपण घरी मुलांना आहार म्हणून काहीतरी चांगलं व्यवस्थित खायला घालतो. तर थोडंफार ह्याच्यामध्ये आहे चांगलं. हां बरोबर आहे, बंदच करायला पाहिजे. ते स्कूलजवळ नाहीच ठेवलेलं बरं, कारण मुलं मोस्टली त्याच्यातच जातात खाण्यासाठी. जे डबा असतो तो पण त्यांचा संपत नाही. बरं वाटतं, कारण की मुलं डबे खायला बघत नाही, असं बाहेरचंच फूड खायला बघतात ते. त्यामुळे असं बरं वाटतं. जर बंदी घातली तर बरंच आहे, मुले डबे खातील, बाहेरचं कमी करतील खायचं. म्हणजे बरंच आहे, जेवढं चपाती भाजी मुलांनी दिली तर बरंच आहे. कारण की हे बाकीचं काय आपण वस्तू देतात त्यांना तर ते पटकन खातात, पण पोळी भाजी खायला बघत नाही. त्यामुळे बाहेरचं घ्यायला ते उत्सुक असतात की मी बाहेर जाऊन चिप्स घेतो, हे घेतो. त्यामुळे पोळी भाजी वगैरे त्यांना दिली तर त्यांच्या आहारासाठी चांगला होईल. ते जे फूड बंद केलं ते बरं आहे. पोरांच्या डब्यामध्ये काय असावं असं वाटतं बघ? भाजी चपाती वगैरेच असावी, भाजी चपातीच असावी, डाळ भात वगैरे असं. बाकी हे जे तुम्ही वडापाव वगैरे जे खाताय ते काय शरीराला हेच हानिकारकच आहे ना. आणि कुठलं तेल वापरतात हे पण माहीत नाही लोक, तेच तेल हे करतात. तर चांगली गोष्ट आहे.